शहराच्या धावपळीपासून दूर, गावाच्या शांत आणि हिरव्यागार वातावरणात राहणारी मी एक शेतमालकीण. माझं नाव स्नेहल. वय 28 वर्ष. जरी मी शेती सांभाळत असले तरी शहरातल्या शिक्षणामुळे आणि राहणीमानामुळे माझ्यात एक वेगळाच आधुनिकपणा होता. गव्हाळ रंग, मध्यम उंची आणि चेहऱ्यावर एक सोज्वळ भाव. पती कामानिमित्त बहुतेक वेळ परदेशात असायचे. यामुळे या अथांग पसरलेल्या शेतीची आणि घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. या मोठ्या वाड्यात राहताना कधी कधी मला प्रचंड एकटेपणा जाणवायचा. मनात एक सुप्त इच्छा होती की कोणीतरी असावं ज्याच्याशी मी मनमोकळं बोलू शकेन, जो मला समजून घेईल. नेमक्या याच दिवसांत आमच्या शेतातील ट्रॅक्टर चालवण्यासाठी एक नवीन ड्रायव्हर आला. त्याचं नाव सागर. वय 25 वर्ष. अविवाहित आणि अस्सल गावरान तरुण. शेतातल्या उन्हात रापलेला त्याचा सावळा रंग आणि पिळदार शरीरयष्टी, कपाळावर बांधलेला रुमाल आणि डोळ्यांतील ती साधी पण ओढ लावणारी नजर कोणाचंही लक्ष वेधून घेईल अशीच होती. तो बोलायला अत्यंत लाजळू, पण त्याच्या कामाचा प्रचंड प्रामाणिकपणा होता. जेव्हा तो शेतात ट्रॅक्टर चालवायचा तेव्हा त्याचे पिळदार स्नायू आणि त्याची ती मर्दानी धाटणी पाहून माझ्या मनात एक अनामी कुरहूर निर्माण व्हायची. तो ऑगस्ट महिन्याचा एक सुंदर दिवस होता. सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे शेतातील सगळी कामं थांबली होती आणि इतर मजूर आपापल्या घरी निघून गेले होते. घरातही कोणी नव्हतं. सगळेजण एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. मी एकटीच ओसरीवर बसून पावसाचा आनंद घेत होते. अशातच शेताच्या कोपऱ्यात असलेल्या ट्रॅक्टर शेडकडे माझं लक्ष गेलं. तिथे सागर एकटाच ट्रॅक्टरची दुरुस्ती करत होता. मी हातात छत्री घेतली आणि हळूहळू शेडच्या दिशेने चालत गेले. तिथे पोहोचले तेव्हा सागर अंगात साधी बनियान घालून काम करत होता. कामामुळे थोडं ग्रीस लागलं होतं, तरीही तो त्याच्या गावरान लुकमध्ये अत्यंत देखणा दिसत होता. सागर, सगळे तर निघून गेलेत, तू अजून घरी नाही गेलास? मी जवळ जात विचारलं. त्याचा आवाज ऐकून तो दचकन आणि घाईघाईने उभा राहिला. नाही मालकीन, ट्रॅक्टरचा एक पार्ट ढिला झालाय, तोच नीट करत होतो. पाऊस संपला की निघेन. तुम्ही या चिखलात कशाला आलात? त्याने अत्यंत आदराने पण अडखळत विचारलं. घरात खूप एकटं वाटत होतं म्हणून आले. मी त्याच्या अगदी जवळ उभी राहत थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं. माझ्या अंगावर एक सुंदर स्तुती साडी होती आणि पावसाच्या हलक्या तुषारांमुळे माझे केस थोडे ओले झाले होते. मालकीन, तुम्ही इथे बसा, पाऊस लागतोय तुम्हाला. त्याने त्याचा सुका पंचा एका लाकडी बाकावर अंथरून नम्रपणे म्हटलं. मी तिथे बसले आणि आम्ही गप्पा मारू लागलो. मी त्याला विचारलं, सागर, वय तर झालंय तुझं, मग अजून लग्न का नाही केलं? तो थोडा लाजला आणि म्हणाला, अहो मालकीन, आमच्यासारख्या गरीब ड्रायव्हरला कोण मुलगी देणार? आधी स्वतःच्या पायावर उभा राहतोय. त्याचा तो साधेपणा मला खूपच भावला. गप्पा मारता मारता अचानक विजांचा प्रचंड कडकडाट झाला. मी कमालीची घाबरले आणि नकळत पुढे होऊन सागरला घट्ट मिठी मारली. तो स्पर्श इतका अचानक होता की सागर सुरुवातीला स्तब्ध झाला. त्याचे उबदार आणि मजबूत हात माझ्या पाठीवर स्थिरावले. त्या एका क्षणात आमच्यातील मालकीण आणि ड्रायव्हर हे सामाजिक अंतर पूर्णपणे विरघळूनच गेलं.
मी त्याचा चेहरा माझ्या हातामध्ये घेतला. त्याच्या डोळ्यात एक अनामिक ओढ स्पष्ट दिसत होती. सागर, आज इथे कोणीच नाही. मी हळूच कुजबुजले. माझ्या या शब्दांनी जणू त्याला बळच दिलं. त्यांनी मोठ्या आवेगाने मला आपल्या कवेत घेतलं. शेडच्यात सुकलेल्या गवताचा आणि ओल्या मातीचा एक अस्सल सुगंध दरवळत होता. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता आणि आता आमच्या श्वासांची गती एकदम झाली होती. सागर जरी गावरान असला तरी त्याचा स्पर्श अत्यंत हळूवार, प्रेमळ आणि तितकाच तीव्र होता. त्याने ज्याप्रमाणे आणि सन्मानाने मला त्या दुपारी जवळ केलं, तो सुखद अनुभव माझ्यासाठी अगदी नवीन होता. आम्ही दोघे बाहेरील जगाचा विसर पडून एकमेकांच्या प्रेमात वाहून गेलो. ती संपूर्ण दुपार फक्त आमची होती. सांजवेळ झाली तसा पाऊस थांबला. आम्ही स्वतःला सावरलं. सागरच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा संकोच आणि माझ्याबद्दलचा आदर अजूनच वाढला होता. हे केवळ शरीर सुख नव्हतं, तर दोन एकाकी मनांचं तो एक सुंदर संगम होता. आज आम्ही पुन्हा नेहमीसारखे राहतो. तो शेतात ट्रॅक्टर चालवतो आणि मी वाड्याच्या खिडकीतून त्याच्याकडे पाहते. पण आमच्या दोघांच्या नजरेत एक असं गोड गुपित लपलेलं आहे, जे त्या शेतातील मातीला आणि आम्हा दोघांनाच ठाऊक आहे. ती पावसाळी दुपार माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि कधीच न विसरता येणारी आठवण बनली आहे. पहाट होताना पाऊस पूर्णपणे थांबला होता, पण आमच्या मनातील आणि शरीरातील त्या स्पर्शांचे ठसे अजूनही तितकेच ताजे होते. सागर हळूच उठला. त्याने विस्कटलेले केस सावरले. अत्यंत आदराने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच कृतज्ञता आणि अथांग प्रेम होतं. तो काहीही न बोलता फक्त एक तृप्त हास्य देऊन ट्रॅक्टरच्या कामातला निघून गेला. मी वाड्याच्या खिडकीतून त्याला जाताना पाहत होते. सकाळचं कोवळं ऊन शेतातील ओल्या पिकांवर पडलं होतं आणि संपूर्ण वातावरण त्या ओल्या मातीचा आणि रात्रीच्या प्रेमाचा एक मखमली सुगंध दरवळत होता. जितका मौल्योन्मेष ट्रॅक्टर चालवायचा, तितकाच तो आमच्या मनाचा ताबा घ्यायचा. तो अविवाहित होता, साध्या विचारांचा होता. त्यामुळे त्याच्या प्रेमात कोणताही स्वार्थ किंवा खोटेपणा नव्हता. एकदा दुपारी मी पुन्हा शेतात गेले, तेव्हा तो ट्रॅक्टर थांबवून बांधावर बसला होता. मी त्याच्या शेजारी जाऊन बसले. सागर, तू माझ्यासाठी जे करतोस त्याच्याबद्दल मला काहीतरी द्यावंसं वाटतंय. असं मी माझ्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवू लागले. त्याने लगेच माझा हात मागे ढकलला. त्याच्या त्या सावळ्या चेहऱ्यावर एक स्वाभिमानी भाव आला. नाही मालकीन, मी तुमच्या शेतात पैशासाठी काम करतो हे खरं आहे, पण तुमच्यावर जे प्रेम करतो ना, त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. मला तुमची श्रीमंती नकोय. मला फक्त तुमचा हा वेळ आणि हा प्रसंग हवाय. तो अत्यंत प्रामाणिकपणे म्हटला. त्याच्या या गावरान पण मनाला भिडणाऱ्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या या गावरान पण मनाला भिडणाऱ्या शब्दांनी मी अगदी अस्वस्थ झाले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. शहरातल्या मोठ्या गाड्यांमध्ये आणि पैशांच्या ढिगाऱ्यात जे सुख मला कधी मिळालं नव्हतं, ते या साध्या बिना लग्नाच्या गावठी तरुणाने मला दिलं होतं. त्याने पैशाला नकारावरून आमच्या नात्यात सन्मान केला होता. आजही जेव्हा पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो, तेव्हा मला त्या पहिल्या पावसाची रात्रीची आणि सागरच्या त्या उबदार मिठीची आठवण येते. आमचं हे प्रेम जगासाठी कदाचित एक गुपित असेल, पण आमच्यासाठी ते या शेताच्या मातीसारखं पवित्र आणि कधीच न संपणारं एक सुंदर सत्य आहे.